Hello students, welcome in the biology lecture. So last time we discussed about the different regions of root. There are 5 regions of root: region of root cap, region of cell division, region of cell elongation, region of absorption, and last one region of maturation. These are all the regions of root that perform the different types of functions. Like region of absorption consists of many hair-like structure called as root hairs. That root hairs absorb the water from the soil. These are all the regions of root, and this root cap protect the apex of root, that is the tip of root, and also secrete the mucilage which helpful for the penetration of root inside the soil, and also contain the starch granules which help in the graviperception and the geometric moments of the root inside the soil. These are all the different types of regions of root and the different functions of the region of root. So today we are going to discuss about the another topic related to the root, and that is types of root. So today's topic is types of root. टाइप्स ऑफ रूट. तर बघा, आज आपल्याला रूटचे टाईप पाहायचे आहेत की रूट किती प्रकारचे असतात. ठीक आहे, आता तुम्ही सांगा की रूट तर वेगवेगळ्या प्रकारचे असतात. बघा, रूटचे 2 मेन टाइप्स आहेत. एक म्हणजे टॅप रूट आणि दुसरं म्हणजे ॲडव्हान्टेशियस रूट. टॅप रूट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ट्रू रूट अँड ॲडव्हान्टेशियस रूट इज ऑल्सो कॉल्ड ॲज फायबरस रूट. आपण आता 1 बाय 1 एक आपण या रूटचे टाईप पाहायचे आहेत. ठीक आहे, तर बघा आता टाइप्स ऑफ रूटमध्ये जो पहिला टाईप आहे त्याला आपण वाटल्यास इथं 1 असं करू, तर त्याचं नाव आहे टॅप रूट. कोणता आहे पहिला टाईप? टॅप रूट्स, और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ट्रू रूट्स. टॅप रूट्स और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ट्रू रूट्स. बघा, आपण या बोर्डचे 2 भाग करूया इथं आता. टाइप्स ऑफ रूटमध्ये एक आपण टॅप रूटचं पाहू आणि दुसरं पाहू आपण ॲडव्हान्टेशियस रूटचं. तर बघा, आपण आता सुरुवातीला आपण टॅप रूटबद्दल डिस्कस करायचं आपल्याला की टॅप रूट म्हणजे काय, टॅप रूटची डायग्राम कशी, त्यानंतर ॲडव्हान्टेशियस रूटची डायग्राम कशी, ते सर्व आपल्याला आता या 2 भागांमध्ये डिस्क्राईब करायचं आहे. म्हणजे एक भाग आपण बोर्डचा टॅप रूटसाठी यूज करू आणि दुसरा भाग जो आहे तो कशासाठी यूज करू, आपण ॲडव्हान्टेशियस रूटसाठी यूज करू. बघा, आता टॅप रूट म्हटलं म्हणजे कशा प्रकारचं असते. मी तुम्हाला एक स्ट्रक्चर काढून दाखवतो टॅप रूटचं कशा प्रकारचं असते. हे अशा प्रकारचं, याला हे प्रायमरी रूट असते टॅप रूटला. या प्रायमरी रूट पासून काय निघतात, असे सेकंडरी रूट्स निघतात. सेकंडरी रूट्स, या सेकंडरी रूट्स पासून काय निघतात, असे हे टर्चरी रूट्स निघतात. बघा, आता हे आपण जे स्ट्रक्चर काढून राहिलो ते आधी आपण टॅप रूटचं काढू, नंतर आपण ॲडव्हान्टेशियस रूटचं काढू. काय आहे याच्यामध्ये, हे जे आहे दिस इज द टॅप रूट और इट इज कॉल्ड ॲज प्रायमरी रूट. या टॅप रूटपासून काय निघतात, मग हे जे आहेत दिस आर द सेकंडरी रूट. बघा, मी शॉर्ट फॉर्ममध्ये दिलेले आहे SEC म्हणजे सेकंडरी रूट. त्यानंतर सेकंडरी रूटपासून निघालेले कोणते आहेत, हे टर्चरी रूट. कोणते आहेत, हे टर्चरी रूट. अँड दिस इज डायग्राम ऑफ टॅप रूट. कशाची डायग्राम आहे ही, तर टॅप रूटची डायग्राम आहे. बघा, आता मी तुम्हाला दाखवणार पण आहे की हे टॅप रूट कशा प्रकारचे असतात आणि यांचं फंक्शन काय आहे, त्यांचं डिस्क्रिप्शन कसं लिहायचं. काय असतं टॅप रूटमध्ये, एक मेन रूट निघालेलं असते. दिस इज कॉल्ड ॲज प्रायमरी रूट और इट इज कॉल्ड ॲज टॅप रूट. त्याला कोणतं रूट म्हणतात, प्रायमरी रूट. फ्रॉम प्रायमरी रूट सेकंडरी रूट्स आर अरायझेस, फ्रॉम सेकंडरी रूट टर्चरी रूट्स आर अरायझेस. तर हे जे मेन आहे, हे जे मधलं आपण काढलेलं आहे, हे प्रायमरी रूट किंवा त्याला म्हणतो आपण टॅप रूट. तर बघा, हे टॅप रूटचं स्ट्रक्चर आहे. पहा, आपण जी डायग्राम काढली तशा प्रकारची ही डायग्राम आहे. टॅप रूट म्हणजे हे जे सरळ खाली जे गेलेलं आहे दिस इज द प्रायमरी रूट और इट इज कॉल्ड ॲज टॅप रूट. याला काय म्हणतात, टॅप रूट. त्यापासून हे जे निघालेले आहेत, बघा आता या रूटवरती कॉन्सन्ट्रेट करा. या प्रायमरी रूट पासून जे निघालेलं आहे हे कोणतं आहे, सेकंडरी रूट. हे जे थोडंसं जाड दिसते तुम्हाला, हे आहे सेकंडरी रूट. आणि या सेकंडरी रूट पासून जे निघालेले आहेत हे बारीक बारीक दीज आर दी टर्चरी रूट. बघा, हे कोणते आहेत, टर्चरी रूट. म्हणजे प्रायमरी, सेकंडरी, टर्चरी. अँड दिस इज द रूट ऑफ डायकॉट प्लांट. दॅट इज इन डायकॉट प्लांट टॅप रूट सिस्टीम इज प्रेझेंट. याला म्हणतात टॅप रूट. म्हणजे हे असं एक
एक जे मेन रूट आहे ते डीप इनसाइड द सॉइल, ग्रो डीप इनसाइड द सॉइल, असं जमिनीच्या आतमध्ये वाढत जाते. त्याच्यापासून सेकंडरी रूट निघतात आणि त्याच्यापासून हे टर्चरी रूट निघतात. तर अशाच प्रकारची डायग्राम आपण इथं बोर्डवरती काढलेली आहे. टाईप ऑफ रूट पैकी पहिला टाईप कोणता? टॅप रूट्स और ट्रू रूट्स. यांना कोणते म्हणतात? ट्रॅप रूट म्हणतात किंवा ट्रू रूट्स म्हणतात. आपण तिकडे ॲडव्हान्टेजियस रूट डिस्क्राईब करायचं आहेच आपल्याला. तर एक एक रूट बद्दल पाहू आपण. पहिले टॅप रूट. तर डायग्राम तुमच्या लक्षात आली आणि तुम्हाला हे दाखवलेलं रूट यावरून तुमच्या लक्षात आलं की हे जे मेन रूट आहे जे खाली आतमध्ये जमिनीच्या खोलवर गेलेलं आहे याला म्हणतात टॅप रूट किंवा प्रायमरी रूट. फ्रॉम प्रायमरी रूट मेनी सेकंडरी रूट्स अँड फ्रॉम सेकंडरी रूट्स मेनी टर्चरी रूट्स आर अरायझेस. ओके, तर पाहूया आपण याचं डिस्क्रिप्शन काय आहे. तर सुरुवातीला टॅप रूट म्हणजे काय ते आपल्याला पाहायचं आहे. बघा आता, द रूट डेव्हलप फ्रॉम द रूट. आता डिस्क्रिप्शन कसं लिहायचं बघा आता. द रूट डेव्हलप फ्रॉम रॅडिकल ऑफ सीड ड्युरिंग सीड जर्मिनेशन. सीड जर्मिनेशन म्हणजे काय? बीजांकुरण. बीजांकुरणच्या वेळेस जे रूट रॅडिकल पासून निघते. बघा आता शब्द महत्वाचा कोणता इथं? रॅडिकल. आपल्याला माहित आहे की सीड कन्सिस्ट ऑफ एम्ब्रियो कन्सिस्ट ऑफ प्ल्युम्यूल अँड रॅडिकल. रूट इज ऑलवेज अरायझेस फ्रॉम रॅडिकल अँड स्टेम इज ऑलवेज अरायझेस फ्रॉम द प्ल्युम्यूल. मग आपण टॅप रूट कोणाला म्हणायचं? द रूट डेव्हलप फ्रॉम रॅडिकल ऑफ सीड किंवा रॅडिकल ऑफ एम्ब्रियो असं करू आपण. रॅडिकल ऑफ एम्ब्रियो ड्युरिंग सीड जर्मिनेशन किंवा सीड जर्मिनेशनच्या वेळेस जर समजा रॅडिकल पासून रूट निघाला तर त्याला म्हणतात टॅप रूट. ड्युरिंग सीड जर्मिनेशन इज कॉल्ड, त्यालाच काय म्हणतात? इज कॉल्ड टॅप रूट और ट्रू रूट. टॅप रूट और ट्रू रूट. ओके, तर बघा मग आता काय आहे हे. दुसरा पॉइंट इट. आता इट म्हणजे टॅप रूट. इट ग्रो डीप इनसाइड सॉइल. डीप इनसाइड सॉइल, जमिनीच्या आतमध्ये असे हे खोलवर वाढतात. जनरली पहा, हे जे नीम आहे किंवा वड आहे, पिंपळ आहे, बाबुई आहे, हे लवकर आपल्याला उपटता येत नाही कारण की यांचे रूट खूप डीप गेलेले असतात आतमध्ये, म्हणून ते जनरली लवकर उपटल्या जात नाही. सो द टॅप रूट ग्रो डीप इनसाइड द सॉइल. कसे वाढतात ते? डीपली वाढतात सॉइलच्या आतमध्ये. त्यानंतर द मेन रूट इज कॉल्ड ॲज काय म्हणतात मेन रूटला? द मेन रूट इज कॉल्ड प्रायमरी रूट और टॅप रूट. आता मराठी भाषेमध्ये याला सोटमूळ म्हणतात. काय म्हणतात? सोटमूळ. टॅप रूटला काय म्हणतात? सोटमूळ म्हणतात. तर बघा, द मेन रूट हे जे आहे, द मेन रूट इज कॉल्ड प्रायमरी रूट और टॅप रूट. मग प्रायमरी रूट पासून काय निघतात बघा आता. फ्रॉम प्रायमरी रूट मेनी सेकंडरी रूट्स आर अरायझेस. मेनी सेकंडरी रूट्स आर अरायझेस. प्रायमरी रूट पासून काय निघतात? सेकंडरी रूट्स निघतात. अँड फ्रॉम सेकंडरी रूट्स मेनी टर्चरी रूट्स आर अरायझेस. बघा आता पॉइंट कसा झाला. फ्रॉम प्रायमरी रूट मेनी सेकंडरी रूट्स आर अरायझेस. फ्रॉम सेकंडरी रूट मेनी टर्चरी रूट्स आर अरायझेस. म्हणजे हे झालं प्रायमरी रूट, हे झालं सेकंडरी रूट त्यापासून निघालेलं, आणि सेकंडरी पासून निघालेलं हे कोणतं झालं? टर्चरी रूट. म्हणून आपण ते सर्व एकाच पॉईंटमध्ये घेतलं की फ्रॉम प्रायमरी रूट मेनी सेकंडरी रूट्स आर अरायझेस अँड फ्रॉम सेकंडरी रूट्स मेनी टर्चरी रूट्स आर अरायझेस. आता हे जे आहे बघा, आता यामध्ये काय असते की जे ओल्डर रूट्स असतात. आता हे झालं रूट. मग या रूटचा हा झाला बेस आणि हा झाला अपेक्स. बघा, हे रूट आहे तुमच्या समोर
हा रूटचा अपेक्स नाही, स्टेम सारखं नाही आहे. समजा आता ही स्टेम जर असली तर आपण स्टेमचा अपेक्स हा कन्सिडर करतो आणि बेस हा कन्सिडर करतो. आता रूटच्या बाबतीत तसं नाही. रूटच्या बाबतीत हा झाला रूटचा बेस आणि हा झाला अपेक्स. म्हणजे या रूटचा शेंडा हा जमिनीकडे असते आणि स्टेमचा शेंडा हा वरती असते. तर याचा हा जो शेंडा याला म्हणतात अपेक्स. मग जे ओल्डर रूट्स आहेत बघा, आता इथं तुम्हाला दिसतातच, ओल्डर रूट्स आर प्रेझेंट ॲट द बेस ऑफ टॅप रूट अँड यंगर रूट्स आर प्रेझेंट ॲट द अपेक्स. जे ओल्डर रूट आहेत ते या बेसवरती असतील, म्हणजे या बेसच्या रिजनमध्ये असतील, आणि जे यंगर रूट आहे म्हणजे जे नवीन रूट निघालेले आहेत ते कुठं असतील तर या अपेक्सवरती असतील. मग पॉईंट कसा होते बघा, आता पॉईंट बघा आता कसा होईल. older roots are present at the base of root and younger roots are present. आता यंगर कुठं असतील मग, यंगर रूट्स आर प्रेझेंट ॲट द, आता पहिले म्हटलं आपण बेस, तर इथं काय म्हणावं लागेल आपल्याला, अपेक्स ऑफ रूट. जे ओल्डर रूट आहेत ते ओल्डर रूट म्हणजे हे जे ओल्ड रूट आहेत पहा, हे साईजनं मोठे दिसतात तुम्हाला, जाड पण दिसतात. दीज ओल्डर रूट्स आर प्रेझेंट ॲट द बेस. दिस इज द बेस ऑफ रूट अँड दिस इज द अपेक्स ऑफ रूट अँड द यंगर रूट्स आर प्रेझेंट ॲट द अपेक्स ऑफ रूट. म्हणजे या टॅप रूट सिस्टीममध्ये जे ओल्डर रूट्स आहेत, सेकंडरी ओल्डर रूट्स, हे या बेसवरती असतात आणि हे जे यंग आहेत ते कुठं असतात, या अपेक्सवरती असतात. सो वी राईट डाऊन द पॉईंट. ओल्डर रूट्स आर प्रेझेंट ॲट द बेस ऑफ रूट अँड यंगर रूट्स आर प्रेझेंट ॲट द अपेक्स ऑफ रूट. तर हा जो अपेक्स आहे इथं वाटल्यास आपण असे हे यंगर रूट काढू. बघा आता दीज आर दी यंगर रूट्स आर प्रेझेंट ॲट द अपेक्स ऑफ टॅप रूट. ओके, सो दिस इज अबाउट द टॅप रूट. बघा आता मग हे कोणामध्ये आढळतात. टॅप रूट्स आर फाउंड इन कशामध्ये आढळतात हे, फाउंड इन डायकॉट प्लांट्स म्हणजे काय, जे द्विदल वनस्पती आहेत, एकदल नाही, कोणते, द्विदल. ज्यांचे पानं लांब आहेत त्याला म्हणतात मोनोकॉट आणि ज्यांचे पानं लांब नाही आहेत, गोल असतात किंवा वेगवेगळ्या आकाराचे असतात, त्याला म्हणतात डायकॉट. सो विच आर दी एक्झाम्पल्स ऑफ डायकॉट प्लांट. तर ते पाहू आपण कोणत्या कोणत्या प्लांटमध्ये हे जे आहे टॅप रूट कोणत्या कोणत्या प्लांटमध्ये असते. तर पी, बीन, सनफ्लावर, मँगो, हिबिस्कस, ETC. खूप आहेत उदाहरणं, कॉटन वगैरे, ऑरेंज, हे सर्व जे आहेत हे टॅप रूटचे एक्झाम्पल्स आहेत. पण हे जे काही मोजके उदाहरणं घेतले आपण हे तुमच्या डोळ्यासमोर आहेत. पी म्हणजे काय, वाटाणा. बीन म्हणजे काय, ज्याला शेंगा येतात त्याला म्हणतात बीन. सनफ्लावर, सूर्यफूल. मँगो. हिबिस्कस म्हणजे काय, हिबिस्कस म्हणजे चायना रोज, जे घंटीचं फूल म्हणतो आपण, जास्वंदाचं फूल म्हणतो, त्याला म्हणतात हिबिस्कस. लक्षात ठेवा, हिबिस्कस इज अ बॉटनिकल नेम ऑफ जास्वंद किंवा आपल्या गावरान भाषेमध्ये ज्याला आपण घंटीचं फूल म्हणतो, तर त्या घंटीच्या फुलाचं नाव काय आहे, हिबिस्कस. सो द टॅप रूट सिस्टीम इज फाउंड इन द प्लांट्स लाईक pea, bean, sunflower, mango, hibiscus, etc. So this is about the first type of a root and that is taproot. Okay, now moving toward the second type of root and the name is adventitious root or it is also called as fibrous root. फायबरस, फायबर सारखं दिसते म्हणून त्याला म्हणतात फायबरस रूट. बघा कोणता आहे तर दुसरा टाईप रूटचा कोणता, ॲडव्हान्टेशियस रूट किंवा त्याला दुसरं नाव आहे फायबरस रूट. मग जशी आपण आता आधी पहिले टॅप रूटची डायग्राम काढली तशी आपण आता या ॲडव्हान्टेशियस रूटची डायग्राम काढू. ॲडव्हान्टेशियस रूटची डायग्राम काही नाही, एकदम इझी आहे. असं फायबर लाईक स्ट्रक्चर आपल्याला काढावं लागते. तिथं
हे अशा प्रकारचं जे गवतं वगैरे आहेत आपल्या शेतातील त्या गवतांमध्ये हे अशा प्रकारची फायबर लाईक स्ट्रक्चर असते. दिस इज कॉल्ड ॲज ॲडव्हान्टेशियस रूट ऑर फायबरस रूट. बघा यांना कोणते रूट म्हणतात? दिस इज कॉल्ड ॲज ॲडव्हान्टेशियस रूट ऑर किंवा यांना कोणते म्हणतात? फायबरस रूट. फायबरस रूट. बघा ही झाली डायग्राम कशाची? ॲडव्हान्टेशियस रूट ऑर फायबरस रूटची. तर ही बघा समजा असं गवत आहे, या गवताला असे फायबर म्हणजे धाग्यासारखे रूट्स असतात. फायबर म्हणजे काय? धागा, दोरा, कपडे शिवायचा दोरा, वाकई शिवायचा दोरा, त्या दोऱ्यासारखं स्ट्रक्चर असते म्हणून याला म्हणतात फायबरस रूट. दिस रूट्स लुक लाईक अ हेअर्स. हेअर सारखे दिसतात. त्याला असं काही असं मेन रूट नाही आहे या टॅप रूट सारखं की आधी मेन रूट आलं त्याच्यापासून सेकंडरी निघालं त्याच्यापासून टर्चरी निघालं, नाही. तर हे कसे असतात? दीज आर द फायबरस रूट. धाग्यासारखे दिसतात म्हणून त्यांना म्हणतात फायबरस रूट. लुक ॲट आपल्या डायग्राम सोबत मॅच होऊन राहिलं की अशा प्रकारचे हे फायबरस रूट्स असतात. असे हे धाग्यासारखे रूट्स असतात. सो दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज द फायबरस रूट और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द ॲडव्हान्टेशियस रूट. मग पहिला पॉईंट आपण काय पाहिला होता याचा? टॅप रूटचा. द रूट डेव्हलप फ्रॉम रॅडिकल, की जे रूट रॅडिकल पासून डेव्हलप होतात त्यांना म्हणतात टॅप रूट. मग ॲडव्हान्टेशियस कोणाला म्हणतात? The roots are developed from any part of plant body, any part of plant body except radical. रॅडिकलच्या व्यतिरिक्त जे रूट निघतात त्यांना कोणते म्हणतात? तर त्यांना म्हणतात कोणते? ॲडव्हान्टेशियस रूट ऑर फायबरस रूट. द रूट्स आर डेव्हलप फ्रॉम एनी पार्ट ऑफ प्लांट बॉडी एक्सेप्ट रॅडिकल. रॅडिकलच्या व्यतिरिक्त इज कॉल्ड ॲडव्हान्टेशियस रूट ऑर फायबरस रूट. किंवा त्यांना कोणते रूट म्हणतात? फायबरस रूट म्हणतात. बघा आता हा आपला एवढा झाला डायग्रामचा पोर्शन. डायग्राम कशाची आहे आपली? ही ॲडव्हान्टेशियस रूट ऑर फायबरस रूटची डायग्राम आहे. बघा पहिले तर झालं आपलं की बघ ॲडव्हान्टेशियस रूट ऑर फायबरस रूट कोणापासून निघतात? तर ते कोणापासूनही निघतात. मग ते कोणापासून निघू शकतात? बघा आता. सो दे अरायझेस फ्रॉम रॅडिकल पासून तर निघत नाहीत ते. मग दे अरायझेस फ्रॉम बेस ऑफ स्टेम किंवा मग नोट्स किंवा मग लीव्ज. बघा कशापासून निघू शकतात ते? स्टेमच्या बेसपासूनही निघू शकतात. तुम्ही पहा आपलं मक्याचं झाड पहा, मक्याच्या झाडामध्ये त्या स्टेमच्या बेसपासूनही रूट निघतात, त्यांना म्हणतात ॲडव्हान्टेशियस रूट. ऊस पहा, ज्वारी पहा, त्यांच्या स्टेमच्या बेसपासून निघतात. आणि बघा इथं यांच्यामध्ये हा जो रॅडिकल आहे, रॅडिकल इज शॉर्ट लाईव्ड, म्हणजे त्याचं एकदम जीवन कमी असते, शॉर्ट लिव्हिंग असते. म्हणून हे जे रूट्स आहेत, दीज रूट्स लुक लाईक अ फायबर्स. बघा मग आता मोनोकॉटमध्ये काय होते? इन मोनोकॉट्स radical is short lived. So that's why these roots are developed from any part of the plant body like a base of stem, nodes or leaf. Even पानफुटीचं जे पान आहे त्या पानफुटीच्या पानापासूनही रूट निघतात. पानापासून रूट निघतात आणि नवीन झाड तुम्ही पाहिलेलं असेल, ब्रायोफायलम म्हणतात त्याला, मराठी भाषेमध्ये त्याला पानफुटी म्हणतात. पानफुटी म्हणजे काय? त्या पानाला फुटवे येतात म्हणून त्याला म्हणतात पानफुटी. त्या पानापासून नवीन झाड तयार होते. म्हणजेच काय आपण लिहिलं की these adventitious roots are arises from base of stem, node or it may be arises from the leaves also. So why in monocots radical is short lived. रॅडिकल कसा असते? हा शॉर्ट लाईव्ड असते, त्याचं जीवन कमी असते. मग कसे दिसतात हे? these roots are look like fiber. these roots are look like fiber. कशासारखे दिसतात ते? फायबर सारखे दिसतात. सो दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज, म्हणून त्यांना कोणते रूट्स म्हणतात?
सो दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज फायबरस रूट. म्हणून त्यांना कोणते म्हणतात? फायबरस रूट म्हणतात. बघा आता, कारण की याच्यामध्ये असं काही नाही की प्रायमरी रूट निघालं, सेकंडरी रूट, असे पूर्ण धाग्यासारखे. तुमच्याजवळ आता ही डायग्राम आहेच, आपलं हे डायग्राम तर आहेच, आपल्याजवळ झाड पण आहे मोनोकॉटचं. बघा, या मोनोकॉटच्या झाडांचं जे पानं असतात ते पानं कशी असतात? लांब असतात. जसं की समजा तुम्ही ऊस घ्या, ऊसाचं पान लांब असते. मका, ज्वारी, बाजरा, गहू हे सर्व हे काय आहेत? मोनोकॉट आहेत. एकदल वनस्पती आहे. एकदल वनस्पतींचे पानं लांब असतात आणि त्यांच्यामध्ये ॲडव्हान्टेशियस रूट सिस्टीम असते. डायकॉटमध्ये कोणती असते? ही टॅप रूट सिस्टीम असते. ओके, तर बघा आपण काय काय पाहिलं यामध्ये ॲडव्हान्टेशियस रूटमध्ये, की व्हॉट इज ॲडव्हान्टेशियस रूट? द रूट्स आर डेव्हलप फ्रॉम एनी पार्ट ऑफ प्लांट बॉडी एक्सेप्ट रॅडिकल. रॅडिकल व्यतिरिक्त जर रूट निघत असेल तर त्याला म्हणतात ॲडव्हान्टेशियस रूट ऑर फायबरस रूट. मग दे अरायजेस फ्रॉम बेस ऑफ स्टेम. कोणाकोणापासून निघू शकतात ते? बेस ऑफ स्टेम, नोड ऑर लीव्ज यांच्यापासूनही ते निघू शकतात. मग इन मोनोकॉट्समध्ये जो रॅडिकल असते, एम्ब्रिओमध्ये मी आधीच सांगितलं तुम्हाला की एम्ब्रिओ कन्सिस्ट ऑफ प्लुम्यूल अँड रॅडिकल. फ्रॉम रॅडिकल रूट इज अरायजेस, फ्रॉम प्लुम्यूल शूट इज अरायजेस. बट इन द मोनोकॉट radical is short lived, so that's why they arises from the any part of plant body. So these roots are look like a fibers, धाग्यासारखे दिसतात, म्हणून त्यांना कोणते रूट्स म्हणतात? फायबरस रूट. मग हे जे आहेत फायबरस रूट कशामध्ये आढळतात तर ते पाहायचं आपल्याला. दिस ॲडव्हान्टेशियस रूट और त्यांना आपण दुसरं नाव कोणतं म्हटलेलं आहे? फायबरस रूट. ॲडव्हान्टेशियस रूट्स और फायबरस रूट्स आर फाउंड इन हे कोणामध्ये होते? हे डायकॉट प्लांट्समध्ये होते. हे कशामध्ये आहेत तर मोनोकॉट प्लांट्स. कशामध्ये असतात ते? मोनोकॉट प्लांट्स. बघा आपण याच्यामध्ये आपण एक पॉईंट जो लिहिला, कोणता लिहिला होता? इट ग्रो डीप इनसाइड द सॉइल. दे डू नॉट ग्रो डीप इनसाइड द सॉइल. ते सॉइलच्या आतमध्ये डीप ग्रो होत नाही. आपण हा इथे ॲडजस्ट करू एक. बघा आता काय काय म्हटलं आपण की बेस ऑफ स्टेम, त्यानंतर नोड्स आणि लीव्ज. तर इथे एक पॉईंट आपण ॲडजस्ट करू. हा तिसरा, याला तिसरा करू, याला आपण पॉईंट करू चौथा, याला आपण करू पाचवा आणि या पॉईंटला करू आपण सहावा. म्हणजे 6 पॉईंट दोघांची होऊन जातात. तर यामध्ये काय म्हटलं होतं आपण? इट ग्रो डीप इनसाइड सॉइल. आता हे काय आहे? इट डू नॉट ग्रो डीप इनसाइड सॉइल. डू नॉट ग्रो डीप इनसाइड. हे काय आहे? इट ग्रो डीप इनसाइड सॉइल. इट डू नॉट ग्रो डीप इनसाइड सॉइल. सॉइल पण लिहून घेऊ एक शब्द. बघा एवढं इथं ॲडजस्टमेंट कर जा इथे. ओके, डू नॉट ग्रो डीप इनसाइड सॉइल म्हणजे आपले सारखे पॉईंट होऊन जातील. तर यामध्ये आपण 6 पॉईंट लिहिले. यामध्ये आपल्याला 6 पॉईंट लिहायचे. याच्यामधला 6वा पॉईंट कोणता आहे? की टॅप रूट आर फाउंड इन डायकॉट्स प्लांट. ॲडव्हान्टेशियस रूट और फायबरस रूट्स आर फाउंड इन मोनोकॉट प्लांट्स. मग कोणते कोणते आहेत मोनोकॉट प्लांट्स? कोणते कोणते आहेत बघा. मग मेज, मक्का, त्यानंतर जवार, ज्वारी, त्यानंतर शुगर केन म्हणजे ऊस, त्यानंतर व्हीट म्हणजे मका, राईस म्हणजे तांदूळ आणि मग करायचं ETC. मग त्यामध्ये आणखी बाजरा वगैरे हे सर्व ग्रासेस हे सर्व येतात. तर एवढे एक्झाम्पल याच्यामध्ये कोणते रूट असतात? ॲडव्हान्टेशियस रूट, मेज, जवार, शुगर केन, व्हीट, राईस. दिस प्लांट्स कंटेन ॲडव्हान्टेशियस रूट. बघा आता या साईडनं आपण टॅप रूट पाहिलं, या साईडनं आपण काय पाहिलं? ॲडव्हान्टेशियस रूट पाहिलं. त्यानंतर आपल्या बुकमध्ये एक दिलेलं आहे की सिग्निफिकन्स ऑफ रूट ऑर फंक्शन ऑफ रूट. बघा आता काय फंक्शन आहेत, नेमके रूटचे काय फंक्शन असतात तुम्हाला माहीतच आहे की दीज फंक्शन्स आर डिवायडेड इनटू द प्रायमरी फंक्शन, सेकंडरी फंक्शन, टर्चरी फंक्शन. मग फंक्शन्स कोणते कोणते आहेत? फंक्शन्स ऑफ रूट, मुळाचे कार्य. आता मूळ म्हटलं प्लांटचं तर त्याचं काय कार्य राहील? एकदम सिंपल भाषेमध्ये की काय आहे? पहिलं जे आहे पहिलं फंक्शन रूटचं कोणतं राहील? इट सपोर्ट
और अँकर प्लांट बॉडी. अँकर प्लांट बॉडी. बघा तुम्ही इमॅजिनही करू शकत नाही की जर समजा प्लांटला जर रूट नसते तर प्लांट जाग्यावर राहिलं असतं काय? नाही. अँकर करणे म्हणजे काय? त्याला असं घट्ट पकडून ठेवते, किती हवा आली तरी ते झाड पडू देत नाही. म्हणजे रूट सपोर्ट और अँकर प्लांट बॉडी. दुसरा फंक्शन काय आहे बघा आता. रूट काय करते? इट ॲब्झॉर्ब वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द सॉइल. वॉटर अँड मिनरल्स कशामधून? तर फ्रॉम सॉइल. जमिनीच्या आतमधून जे अन्न आणि पाणी लागते झाडाला, मिनरल्स अँड वॉटर जे लागते ते शोषून घेण्याचं काम कोण करते? तर रूट्स करते. बघा साधे साधे फंक्शन आहे की प्लांटचं रूट आहे, मग रूटचं कार्य काय काय आहे? तर त्या झाडाला फिक्सेशन देण्याचं. इट फिक्स द प्लांट बॉडी और इट सपोर्ट किंवा इट फिक्स म्हणू आपण. इट हेल्प इन फिक्सेशन. इट फिक्स और अँकर प्लांट बॉडी असं लिहिलं चालते. फिक्स म्हणा, फिक्सेशन म्हणा, वन अँड सेम थिंग. इट फिक्स और अँकर प्लांट बॉडी. इट ॲब्झॉर्ब वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम सॉइल. तिसरं फंक्शन काय आहे की इट ट्रान्सपोर्ट वॉटर अँड मिनरल्स टू स्टेम. कोणाला देते? वॉटर आणि मिनरल्स कोणाला देते? जमिनीमधून ते ॲब्झॉर्ब करते आणि स्टेमला देते. मग स्टेम लीफला देईल, त्यानंतर फ्लावरला देईल, फ्रूटला देईल. पण सर्वात आधी जमिनीमधून वॉटर आणि मिनरल्स कोण शोषून घेत असेल तर ते रूट आहे. आणि ते कोणाला प्रोव्हाइड करते किंवा कोणाला ट्रान्सपोर्ट करते? तर इट ट्रान्सपोर्ट वॉटर अँड मिनरल्स टू स्टेम. सो दीज आर सम बेसिक फंक्शन्स ऑफ द रूट. हे जे आपण पाहिले हे काय आहे? दीज आर दी फंक्शन्स ऑफ रूट. आधी आपण पाहिलं की टाइप्स ऑफ रूट. देर आर टू मेन टाइप्स ऑफ रूट, टॅप रूट और ट्रू रूट, ॲडव्हान्टेशियस रूट और फायबरस रूट. बघा आता तर तुम्हाला तुमच्या समोर मी दोन रूट दाखवले होते. हे कोणतं आहे? दिस इज द टॅप रूट और ट्रू रूट अँड दिस इज द ॲडव्हान्टेशियस रूट और इट इज कॉल्ड ॲज फायबरस रूट. बघा फायबरस रूट, टॅप रूट. फरक दिसते ना यामध्ये? टॅप रूटमध्ये तुम्हाला काय फरक दिसू राहिला की एक खूप लांब रूट निघालेला आहे, प्रायमरी रूट. इट ग्रो डीप इनसाइड द सॉइल. From primary root, secondary roots and tertiary roots are arises, and this tap root is found in the dicot plants like pea, bean, sunflower, mango, orange, hibiscus. यांच्यामध्ये कोणतं असते? हे टॅप रूट असते की ज्यामध्ये एक जे रूट आहे दिस टॅप रूट ग्रो डीप इनसाइड द सॉइल. जमिनीच्या आतमध्ये खोलवर वाढते म्हणून आपण म्हटलं की दिस टॅप रूट ग्रो डीप इनसाइड द सॉइल. आता हे जर म्हटलं आपण ॲडव्हान्टेशियस रूट और फायबरस रूट. पहिली गोष्ट म्हणजे टॅप रूट कोणापासून निघते? व्हॉट इज टॅप रूट? द रूट्स आर डेव्हलप फ्रॉम रॅडिकल ऑफ एम्ब्रिओ ड्युरिंग सीड जर्मिनेशन इज कॉल्ड ॲज टॅप रूट. त्याला काय म्हणतात? टॅप रूट म्हणतात. व्हॉट इज ॲडव्हान्टेशियस रूट? द रूट्स आर डेव्हलप फ्रॉम एनी पार्ट ऑफ प्लांट बॉडी एक्सेप्ट रॅडिकल. रॅडिकल व्यतिरिक्त जर रूट निघत असेल प्लांटच्या कोणत्याही पार्टपासून तर त्याला म्हणतात फायबरस रूट और ॲडव्हान्टेशियस रूट. सो दिस रूट्स मे बी डेव्हलप फ्रॉम और अरायझेस फ्रॉम द नोड ऑफ स्टेम, बेस ऑफ स्टेम और इवन ऑल्सो फ्रॉम द लीव्स पासून सुद्धा ते रूट निघू शकतात. मी त्याला पानफुटीचं एक्झाम्पल तुम्हाला सांगितलेलं आहे. दिस रूट्स लुक लाईक अ फायबर्स, सो दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज द फायबरस रूट. बट दिस रूट्स डू नॉट ग्रो डीप इनसाइड द सॉइल. बघा आता हे झाड उपटताना मला थोडी ताकद जास्त लागली, हे झाड उपटताना मला ताकद जास्त लागली नाही. कारण की तुमच्या समोर जर दाखवायचं असलं तर मला हे झाड दोन्ही उपटा लागले, तर हे टॅपरूट असल्याच्यानं हे झाड उपटायला मला थोडंसं कठीण गेलं. का? कारण की दिस रूट ग्रो डीप इनसाइड द सॉइल. जेवढं रूट जमिनीच्या आतमध्ये जाईल जास्त तेवढं ते उपटायला भारी जाईल. बघा आपण कपाशी जी आहे लहानपणी आपण इझिली उपटू शकतो, पण तीच जर मोठी जर झाली तर त्याला आपल्याला चिमटा लागते. का चिमटा लागते? कारण की त्याचं रूट
डीप इनसाइड द सॉइल, जमिनीच्या आतमध्ये जास्त गेलेलं असते. तर याचं तर गवत जे आहे एकदम जमिनीच्या वरवर असते म्हणून हे असं एकदम इझिली उपटलं मी. याला थोडीशी ताकद जास्त लागली कारण की याचं रूट जमिनीच्या आतमध्ये जास्त वाढलेलं होतं आणि याचं रूट जमिनीच्या आतमध्ये जास्त वाढत नाही, हे असं जमिनीच्या वरवर असते. सो दिस इज द डायकॉट रूट अँड दिस इज द मोनोकॉट रूट. डायकॉट प्लांटमध्ये टॅप रूट असते, मोनोकॉट प्लांटमध्ये ॲडव्हान्टेशियस रूट असते. अँड सम आर द फंक्शन्स ऑफ रूट, दिस आर द बेसिक फंक्शन्स ऑफ द रूट. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द types of root, that is tap roots or true roots, adventitious roots or fibrous root. Okay, so the modifications of root of this chapter we will see in the next lecture. Thank you.